गुड मॉर्निंग एव्हरीवन. सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काय शिकलो? इन्क्रिमेंटल इंटिग्रेशन टेस्टिंग मीन्स वॉट? त्याचे 3 टाईप्स आहेत, राईट? त्याच्यातील जे काही 2 टाईप्स आहेत त्याचा आपण इन डिटेल स्टडी केला आहे. फर्स्ट वन इज टॉप डाऊन इन्क्रिमेंटल इंटिग्रेशन टेस्टिंग अँड नेक्स्ट वन इज बॉटम अप इन्क्रिमेंटल इंटिग्रेशन टेस्टिंग. ओके, ॲक्च्युली त्याच्यामध्ये काय प्रोसेस होते, त्याचे कोणकोणते ॲडव्हान्टेजेस आहेत, त्याचे डिसॲडव्हान्टेजेस कोणते आहेत, याबद्दल आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये स्टडी केलेला आहे. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत बाय डिरेक्शनल इंटिग्रेशन टेस्टिंग. आता बाय डिरेक्शनल इंटिग्रेशन टेस्टिंग मीन्स वॉट? आता बाय डिरेक्शनल म्हणजे काय असणार तुम्हाला माहिती आहे, बोथ साईडने काय होणार, प्रोसेस घडत असणार, राईट? सो बाय डिरेक्शनल इंटिग्रेशन टेस्टिंगलाच काय म्हटलं जातं, सँडविच और हायब्रिड इंटिग्रेशन. ओके, सो इन द सँडविच स्ट्रॅटेजी इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ टॉप डाऊन अँड बॉटम अप अप्रोचेस. म्हणजेच काय, आत्ता आपण जे बघितले प्रिव्हियस लेक्चरमध्ये टॉप डाऊन इंटिग्रेशन अँड बॉटम अप इंटिग्रेशन, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन केल्यानंतर कोण तयार होतं, सँडविच इंटिग्रेशन. ओके, म्हणजेच कोण, बाय डिरेक्शनल इंटिग्रेशन टेस्टिंग. काही वेळा तुम्हाला एक्झाममध्ये व्हॉट इज मीन बाय हायब्रिड इंटिग्रेशन टेस्टिंग असा सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, एक्झाममध्ये 4 मार्क्ससाठी हा पॉईंट विचारला जातो. मग कधी कधी बाय डिरेक्शनल, सँडविच और हायब्रिड कशा पद्धतीनेही विचारू शकतात. ओके, 4 मार्क्ससाठी हा क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट असणार आहे. फार काही टफ नाही आहे, त्याच्यामध्ये जस्ट तुमची एक डायग्रॅम आणि त्याच्याबद्दल थोडं प्रोसेस कशी असते त्याची, ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस एवढं लिहिलं की तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळून जातात. ओके, सो हिअर टॉप मॉड्यूल्स आर टेस्टेड विथ लोअर मॉड्यूल्स. ॲट द सेम टाईम लोअर मॉड्यूल्स आर इंटिग्रेटेड विथ टॉप मॉड्यूल्स अँड टेस्टेड. म्हणजेच काय, इथं काय होतं, जे काही आपली लास्ट टाईममध्ये आपण फिगर्स बघितलेले आहेत टॉप डाऊन अँड बॉटम अपच्या. ओके, त्याच्यामध्ये कसे असतात, लेयर्स असतात, टॉप लेयर, नेक्स्ट लेयर, त्याच्यानंतर लोअर लेयर. ओके, सो टॉप मॉड्यूल्स जे आहेत ते काय केले जातात, लोअर मॉड्यूल्ससोबत टेस्ट केले जातात. ॲट द सेम टाईम काय होतं, जे काही नंबर ऑफ मॉड्यूल्स लोअर लेवलला प्रेझेंट असतात ते टॉप लेवलला जे काही नंबर ऑफ मॉड्यूल्स प्रेझेंट असतात त्याच्यासोबत इंटिग्रेट केले जातात अँड आफ्टर दॅट टेस्टिंग इज परफॉर्म. सो ॲट द सेम टाईम काय झालं, लोअर टू बॉटम प्लस बॉटम टू टॉप असं काय होतं, टेस्टिंग होतं. सो सेम टाईम मीन्स पॅरलली ह्यांचं टेस्टिंग होतं. सो याला म्हटलेलं आहे बाय डिरेक्शनल इंटिग्रेशन टेस्टिंग. दिस स्ट्रॅटेजी मेक्स यूज ऑफ स्टब्स अँड ड्रायव्हर्स. ऑफकोर्स टॉप डाऊनमध्ये अँड बॉटम अपमध्ये आपण स्टब्स अँड ड्रायव्हर्स यूज केलेत. सो ह्या स्ट्रॅटेजीमध्ये सुद्धा काय होतं, आपण स्टब्स अँड ड्रायव्हर्स यूज करतो. ओके, दिस इज द ओव्हरऑल डायग्रॅम ऑफ बाय डिरेक्शनल इंटिग्रेशन टेस्टिंग. याच्यामध्ये काय होतं, जे टॉप डाऊन इंटिग्रेशन टेस्टिंग आहे प्लस बॉटम अप इंटिग्रेशन टेस्टिंग इज नथिंग बट सँडविच और हायब्रिड टेस्टिंग. ओके, हे दाखवलेलं आहे. प्रोसेस ऑफ बाय डिरेक्शनल टेस्टिंग. जे काही बाय डिरेक्शनल टेस्टिंग आहे त्याची एक्झॅक्ट प्रोसेस कशी वर्कआउट होते, तर बॉटम अप टेस्टिंग स्टार्ट्स फ्रॉम मिडल लेयर अँड गोज अपवर्ड टू दी टॉप लेयर. ओके, फॉर अ व्हेरी बिग सिस्टीम बॉटम अप अप्रोच स्टार्ट्स ॲट अ सब सिस्टीम लेवल अँड गोज अपवर्ड्स. म्हणजेच बॉटम अप इंटिग्रेशन टेस्टिंग परफॉर्म होत असताना काय होतं, ते काय करतं, जेवढे काही नंबर ऑफ लेयर्स आहेत त्याच्यामध्ये जो काही मिडल लेयर आहे त्याच्यावर फोकस करतो आणि तिथून काय करतो, अपवर्ड टू दी टॉप लेयर काय करतो, टेस्टिंग परफॉर्म करतो. आणि हे कधी केलं जातं, जेव्हा जर एखादी सिस्टीम खूप मोठी असेल, इफ अ सिस्टीम इज व्हेरी बिग, देन बॉटम अप अप्रोच काय करतं, त्याच्यातील जी काही सब सिस्टीम लेवल असणार आहे तिथून ते काय करतं, अपवर्ड डिरेक्शनने टेस्टिंग परफॉर्म करतं. इन द एक्झॅक्टली रिव्हर्स प्रोसिजर काय होतं, टॉप डाऊन टेस्टिंग परफॉर्म होतं. सो टॉप डाऊन टेस्टिंग स्टार्ट्स फ्रॉम मिडल लेयर अँड गोज डाऊनवर्ड्स. म्हणजेच काय होतं, जे काही टॉप डाऊन टेस्टिंग आहे तिथं काय केलं जातं, ते सुद्धा काय करतं, टेस्टिंग परफॉर्म होत असताना मिडल लेयरवर फोकस करतं. आफ्टर दॅट ते काय करतं,
डाऊन टू दी मिडल लेयर टेस्टिंग परफॉर्म करत जातं. सो एखादी मोठी सिस्टीम असेल, ओके, तर त्याच्यामध्ये टॉप डाऊन अप्रोच कसं फॉलो होतं, तर ते सुद्धा काय करतं, जी काही सब सिस्टीम लेवल असणार आहे तिथून स्टार्ट करतं आणि ते गो टू द डाऊनवर्ड्स होतं. म्हणजे बॉटम अप अप्रोचमध्ये काय केलं जातं, त्याच्यामध्ये सुद्धा जी काही सब सिस्टीम असेल और यू कॅन से जो मिडल लेयर असेल तिथंच ते फोकस करतं आणि तिथून अपवर्डला काय करतं, टेस्टिंग परफॉर्म करतं. हे झालं बॉटम टू अप. आणि टॉप डाऊनमध्ये पण काय होतं, ते सुद्धा कशावर फोकस करतं, मिडल लेअरला. बट इथं काय होतं, तो टेस्टिंग परफॉर्म करताना काय करतो, तो करतो डाऊन टू दी लेयर. ओके, डाऊनवर्ड्सच्या डिरेक्शनने तो टेस्टिंग परफॉर्म करतो. नाव बिग बँग अप्रोच इज फॉलोड फॉर मिडल लेयर. फ्रॉम दिस लेयर बॉटम अप अप्रोच गोज अपवर्ड्स अँड टॉप डाऊन अप्रोच गोज डाऊनवर्ड्स. आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे जो काही मिडल लेयर असणार आहे तिथून काय केलं जातं, बॉटम अप काय करतं, अपवर्ड जातं, तर टॉप डाऊन काय करतं, डाऊनवर्डला प्रोसेस करतं और यू कॅन से टेस्टिंग परफॉर्म करतं. बायडिरेक्शनल इंटिग्रेशन इज अ काइंड ऑफ इंटिग्रेशन टेस्टिंग दॅट कंबाईन्स टॉप डाऊन अँड बॉटम अप टेस्टिंग. म्हणजेच काय, बायडिरेक्शनल इंटिग्रेशन टेस्टिंग हा कोणाचा टाईप असणार आहे, ऑफकोर्स आपण स्टार्टिंगलाच सांगितलं आहे, हा इन्क्रिमेंटल इंटिग्रेशनचा एक सब टाईप असणार आहे, ज्याच्यामध्ये काय असतं, टॉप डाऊन प्लस बॉटम अप टेस्टिंगचं कॉम्बिनेशन असतं. टॉप डाऊन टेस्टिंग हेल्प्स डेव्हलपर्स फाइंड दी मिसिंग ब्रँच लाईक लिंक इझिली. म्हणजे जेवढे काही नंबर ऑफ लेयर्स आहेत त्याच्यामध्ये जर एखादी ब्रँच किंवा एखादी लिंक मिसिंग असेल तर ती काय फाइंड आउट काय केली जाते, डेव्हलपरला फाइंड आउट करणं इझी जातं. ओके, नेक्स्ट, इट नीड्स मोर रिसोर्सेस अँड बिग टीम्स फॉर परफॉर्मिंग बोथ मेथड्स ऑफ टेस्टिंग ॲट अ टाईम और वन आफ्टर दी अदर. ओके, आता बाय डिरेक्शनल टेस्टिंग म्हणजेच काय म्हटलं आपण, ॲट द सेम टाईम टॉप टू बॉटम अँड बॉटम टू टॉप असे काय केले जातं, टेस्टिंग परफॉर्म केले जातं. आता सेम टाईम ते दोन्ही टेस्टिंग परफॉर्म करायचे असतील, दोन्ही अप्रोचेस फॉलो करायचे असतील, तर त्यांना जे काही रिक्वायर्ड रिसोर्सेस आहेत ते ऑफकोर्स मॅक्झिमम असणार. ओके, सो त्यांना काय होणार, मोर रिसोर्सेस आर रिक्वायर्ड. देन त्यांना काय करायला लागणार, हे सगळं परफॉर्म करण्यासाठी जी काही टीम असणार आहे ती काय लागणार, ऑफकोर्स व्हेरी लार्ज टीम इज रिक्वायर्ड. ओके, सो व्हेन वी follow the bidirectional testing, in that case number of resources required is maximum plus big team is required. Okay, now sandwich testing, that means bidirectional incremental testing, is basically viewed as 3 layers. ते काय केलं जातं, ॲज अ 3 layers व्ह्यू केलं जातं. तर त्यातलं फर्स्ट असणार आहे मेन टार्गेट लेयर. ओके, जे काही टार्गेट लेयर आहे फर्स्ट झालं. नेक्स्ट वन इज अ लेयर अबाव दी टार्गेट लेयर. जे काही आपलं टार्गेट लेयर असणार आहे त्याच्यावर जो असणार आहे तो अबाउट दी टार्गेट लेयर. नेक्स्ट वन इज द लेयर बिलो दी टार्गेट लेयर. ओके, दीज आर दी 3 layers viewed, okay, in sandwich testing. In sandwich testing, testing is mainly focused for मेन टार्गेट लेयर. ओके, ह्याच्यामध्ये काय केलं जातं, बाय डिरेक्शनल इंटिग्रेशन टेस्टिंगमध्ये जे काही मेन टार्गेट लेयर असणार आहे ना त्याच्यावर फोकस केलं जातं. ओके, दिस टेस्टिंग इज सिलेक्टेड ऑन द बेसिस ऑफ सिस्टीम कॅरेक्टरिस्टिक्स अँड स्ट्रक्चर्स कोड. ओके, हे जे काही टेस्टिंग असणार आहे ते काय केलं जातं, कशावरून सिलेक्ट केलं जातं, तर ती जी काही सिस्टीम असणार आहे ज्याच्यासाठी आपण हे परफॉर्म करणार आहोत, काय तर बाय डिरेक्शनल इंटिग्रेशन टेस्टिंग परफॉर्म करणार आहोत. राईट, सो पर्टिक्युलर सिस्टीमसाठी जर आपण बाय डिरेक्शनल इंटिग्रेशन टेस्टिंग परफॉर्म करणार आहोत तर त्या सिस्टीमचे कॅरेक्टरिस्टिक्स प्लस त्याचा जो स्ट्रक्चर्स कोड असणार आहे त्याच्यावर काय केलं जातं, डिपेंड असतं की काय सिलेक्ट करायचं. ओके, नेक्स्ट, it tries to minimize the number of hubs and drivers
व्हेन देअर आर मोर दॅन 3 लेयर्स. ओके, आता बाय डिरेक्शनल इंटिग्रेशन टेस्टिंग आपण परफॉर्म करणार म्हणजेच टॉप डाऊन प्लस बॉटम अप अप्रोच फॉलो करणार. जर टॉप डाऊन अँड बॉटम अप अप्रोच आपण फॉलो करत असेल तर ऑफकोर्स तिथं काय रिक्वायर्ड असणार, आपल्याला काय डेव्हलप करावं लागणार, तर स्टब्स अँड ड्रायव्हर. ओके, जर स्टब्स अँड ड्रायव्हर तिथं आपण यूज करत असतो त्यावेळी काय होतं, जर जे काही लेयर्स असणार आहेत एखादी सिस्टीम, ओके, ती सिस्टीमवर डिपेंड असणार. जर ती सिस्टीम मॅक्झिमम असेल, लार्ज असेल, तर तिथं नंबर ऑफ लेयर्स मॅक्झिमम असणार. ऑफकोर्स मोर दॅन 3 लेयर्स असणार, राईट. जर सिस्टीम शॉर्ट असेल तर तिथं 3 लेयर्स प्रेझेंट असणार. आणि जर सिस्टीम एखादी मॅक्झिमम असेल, बिग सिस्टीम असेल, लार्ज सिस्टीमसाठी जर बाय डिरेक्शनल इंटिग्रेशन टेस्टिंग परफॉर्म करायचं असेल तर तिथं जे काही नंबर ऑफ हब्स अँड स्टब्स अँड ड्रायव्हर्स रिक्वायर्ड असणार आहेत, ओके, ते काय असणार, ऑफकोर्स मॅक्झिमम असणार. सो ते मिनिमाइज करण्याचं काय करतं, ट्राय केलं जातं. ओके, जर त्याच्यामध्ये असणारे जे काही नंबर ऑफ लेयर्स मोर दॅन 3 असतील तर त्याच्यासाठी जे रिक्वायर्ड स्टब्स अँड ड्रायव्हर्स आहेत ते मिनिमाइज करण्याचा ते काय करतं, प्रयत्न करत असतं. ओके, नाऊ हाऊ टू परफॉर्म सँडविच टेस्टिंग. आता हे सँडविच टेस्टिंग एक्झॅक्टली कसं परफॉर्म करायचं. ओके, देअर आर 3 सिम्पल स्टेप्स टू परफॉर्म सँडविच टेस्टिंग विच आर गिवन बिलो. त्याच्या बेसिक 3 काय आहेत, सिम्पल स्टेप्स आहेत. सँडविच टेस्टिंग परफॉर्म करण्यासाठी बेसिक 3 स्टेप्स आहेत. त्यातील फर्स्ट असणार आहे टेस्ट द युजर इंटरफेस इन आयसोलेशन युजिंग स्टब्स. ओके, काय करायला पाहिजे, जो काही युजर इंटरफेस आहे तो काय केला पाहिजे, आयसोलेशनमध्ये असताना टेस्ट केला पाहिजे स्टब्सचा यूज करून. नाव टेस्ट दी व्हेरी लोवेस्ट लेवल फंक्शन बाय युजिंग ड्रायव्हर्स. आणखीन काय टेस्ट केली पाहिजे, तर जे काही लोअर लेवलला नंबर ऑफ फंक्शन्स ऑर यू कॅन से फीचर्स असतील ते काय केले पाहिजे, विथ द हेल्प ऑफ ड्रायव्हर्स टेस्ट केले पाहिजे. अँड द नेक्स्ट वन इज when the complete system is in integrated only main target layer. मेन टार्गेट लेअर म्हणजेच कोण, तुमचा मिडल लेअर, राईट. तो काय केला जातो, इज रिमेन्स फॉर फायनल टेस्ट. तो ॲज इट इज काय केला जातो, फायनल टेस्टसाठी यूज केला जातो. ओके, नाव व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ बाय डिरेक्शनल टेस्टिंग. कोणकोणते असणार आहेत त्याचे ॲडव्हान्टेजेस, तर फर्स्ट वन असणार आहे सँडविच टेस्टिंग अप्रोच इज यूज्ड इन व्हेरी लार्ज प्रोजेक्ट हॅविंग सब प्रोजेक्ट्स. ओके, ते कधी यूज केलं जातं, तर जे काही नंबर ऑफ प्रोजेक्ट असणार आहेत ते मॅक्झिमम असतील किंवा व्हेरी लार्ज यू कॅन से. जर तो प्रोजेक्ट लार्ज असेल, बिग असेल, ज्याला पुन्हा नंबर ऑफ सब प्रोजेक्ट्स असतील, ओके, अशा वेळी काय केलं जातं, सँडविच टेस्टिंग परफॉर्म केलं जातं. नाव इट अलाउज पॅरलल टेस्टिंग. ऑफकोर्स बाय डिरेक्शनल टेस्टिंगमध्ये सेम टाईम टॉप डाऊन टू बॉटम अप अप्रोच फॉलो केला जातो, म्हणजेच ते पॅरलली वर्कआउट होतात, राईट. सो इट अलाउज पॅरलल टेस्टिंग. ते काय करतं, पॅरलल टेस्टिंग परफॉर्म करण्यासाठी अलाउ करतं. नाव नेक्स्ट वन इज सँडविच टेस्टिंग इज टाईम सेविंग अप्रोच. आता ॲट दी सेम टाईम जर दोन टेस्टिंग परफॉर्म होत असतील, टॉप डाऊन टू बॉटम अप अप्रोचची टेस्टिंग ॲट दी सेम टाईम परफॉर्म होत असतील तर ऑफकोर्स तिथं जो काही टाईम रिक्वायर्ड असणार आहे तो असणार आहे मिनिमम, म्हणजेच तिथं टाईम सेव्ह झाला, राईट. सो काय झालं, दीज आर दी ॲडव्हान्टेजेस ऑफ बाय डिरेक्शनल इंटिग्रेशन टेस्टिंग. अँड द लास्ट पॉईंट इज डिसॲडव्हान्टेज ऑफ बाय डिरेक्शनल टेस्टिंग. आता त्याचं डिसएडव्हान्टेज काय असणार आहे, तर सँडविच टेस्टिंग इज व्हेरी कॉस्टली. काय असणार आहे, ते व्हेरी कॉस्टली असणार आहे. का, कारण त्याला काय असणार आहे, त्याच्यामध्ये टॉप टू बॉटम अँड बॉटम टू टॉप अप्रोच यूज केलं जातं, म्हणजेच त्याला डेव्हलप काय करावं लागणार आहे, नंबर ऑफ स्टब्स अँड ड्रायव्हर्स मॅक्झिमम डेव्हलप करावं लागणार. सो त्याच्यासाठी त्याला काय रिक्वायर्ड असणार, कॉस्ट रिक्वायर्ड असणार. नेक्स्ट असणार काय, ॲट द सेम टाईम हे दोन्ही टेस्टिंग परफॉर्म होत आहेत, सो त्यांना काय असणार, मॅक्झिमम रिसोर्सेस रिक्वायर्ड असणार, राईट. सो हे काय असणार आहे, टेस्टिंग जे आपण परफॉर्म करतो बाय डिरेक्शनल टेस्टिंग हे कॉस्टली पडणार आपल्याला. ओके, नेक्स्ट सँडविच टेस्टिंग कॅन नॉट बी यूज्ड फॉर सच सिस्टीम विच हॅव अ लॉट ऑफ इंटरडिपेंडन्स बिटवीन डिफरंट मॉड्यूल्स.
सँडविच टेस्टिंग दॅट मीन्स बाय डिरेक्शनल इंटिग्रेशन टेस्टिंग आपण कधी यूज करू शकत नाही. तर अशा काही सिस्टीम्स असतात ज्यामध्ये नंबर ऑफ मॉड्यूल्स प्रेझेंट आहेत. ओके, डिफरंट टाईपचे नंबर ऑफ मॉड्यूल्स प्रेझेंट आहेत जे एकमेकांवर कम्प्लिटली डिपेंड असतात. अशा वेळी काय केलं जात नाही, सँडविच टेस्टिंग यूज केलं जाऊ शकत नाही. ओके, अँड द लास्ट वन इज इन सँडविच टेस्टिंग द नीड्स ऑफ स्टब्स अँड ड्रायव्हर्स इज व्हेरी हाय. आत्ताच सांगितल्याप्रमाणे सँडविच टेस्टिंगमध्ये टॉप टू बॉटम प्लस बॉटम टू टॉप अप्रोच यूज केलं जातं. मग ते यूज करत असताना तिथं काय रिक्वायर्ड असतं, तर स्टब्स अँड ड्रायव्हर्स डेव्हलप होणे रिक्वायर्ड असतं. ओके, सो नंबर ऑफ स्टब्स अँड ड्रायव्हर्स काय लागतात, त्यांना मॅक्झिमम लागतात. ओके, दीज आर दी डिसएडव्हान्टेज ऑफ बायडिरेक्शनल इंटिग्रेशन टेस्टिंग. आजच्या लेक्चरमध्ये आपण बायडिरेक्शनल इंटिग्रेशनचा स्टडी केलेला आहे. थँक्यू.